जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अमरावतीमध्ये पहिल्या ब्रेकअपमुळे प्लेबॉय बनला. 180 मुलींचं शोषण करणाऱ्या आयांची निर्लज्जपणे कबुली केली आहे. स्टोरी ऐकून पोलीस चक्रून गेले. मुलीशी ऑनलाईन संपर्क साधल्यानंतर आयान 4 ते 5 महिन्यात त्यांचा विश्वास संपादन करायचा. एकदा जवळीक निर्माण झाली की तो लैंगिक संबंधांची मागणी करायचा किंवा शरीर संबंध ठेवण्याची जबरदस्ती करायचा. असंच त्याने करून 140 मुलींचं शोषण केलं आहे. 180 अमरावती येथील लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेल प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आयान अहमद याने आपल्या पहिल्या प्रेमभंगानंतर आपण प्लेबॉय बनलो असं तपास अधिकाऱ्यांना सतत सहजपणे सांगितल्याचं म्हटलं जात आहे. त्याची कबुली नोंदवून घेणारे वरिष्ठ तपास अधिकारी गुन्ह्याची कबुली देताना त्याने दाखवलेल्या या बेफिकिरीमुळे थक्क झाले होते. आयान मुलीशी ऑनलाईन संपर्क साधल्यानंतर 4 ते 5 महिन्यात त्यांचा विश्वास संपादन करायचा. एकदा जवळीक निर्माण झाली की तो लैंगिक संबंधाची मागणी करायचा किंवा शरीर संबंध ठेवण्याची जबरदस्ती करतच होता. चौकशी दरम्यान आयानचे विचित्र शांत भाव आणि त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा पूर्ण अभाव पाहून पोलीस अधिकारीही चक्रावून गेले होते. आयान मानसिकदृष्ट्या स्थिर असून त्याच्यामध्ये कोणतेही दृश्य स्वरूपाचा मानसिक विकार किंवा असंतुलन दिसून आलं नाही, अशी नोंदही तपास अधिकाऱ्यांनी केली. हे प्रकरण एखाद्या मानसिक आरोग्याच्या समस्येपेक्षा विशिष्ट प्रकारची किशोरवयीय मानसिकता आणि जीवनशैलीची निवड यांच्याशी अधिक संबंधित असल्याचं दिसून येतं, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे. आयांचा मोबाईल फोनचा व्यवसाय भरभराटीस आला होता. इंस्टाग्रामवरील पेड प्रमोशन्सच्या माध्यमातून तो बऱ्यापैकी पैसेही कमवत असे. इंस्टाग्रामवर त्याचे सुमारे 18,000 फॉलोअर्स होते, असं तपासून तरुण स्पष्ट झालं आहे. असं असूनही आयान आपल्या मित्र परिवाराकडून आणि नातेवाईकांकडून पैसे उसने घेत असे. या पैशांचा वापर तो आपली हाऊस लाईफस्टाईल जपण्यासाठी करत होता. तो मुलींवर उधळपट्टी करत होता आणि आपली सोशल इमेज अत्यंत चांगली ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी सांगितलं की महिलांवर भुरळ पाडण्यात त्यांच्या सोशल मीडियावरील प्रतिमेची महत्त्वाची भूमिका बजावली. आयान मुलींशी ऑनलाईन संपर्क साधण्याचा आणि 4 ते 5 महिन्यात हळूहळू त्यांचा विश्वास जिंकायचा. एकदा जवळीक निर्माण झाली की तो लैंगिक संबंधांची मागणी करायचा आणि शरीर संबंध ठेवण्यासाठी तो सगळ्यांना जबरदस्ती करायचा. बडतर्फ होण्यापूर्वी आयान MIच्या अमरावती शाखेच्या सोशल मीडिया हँडलचे सुपरविजन करत होता. पोलीस त्याच्या डिजिटल कृत्यांचा तपास करत आहेत. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर
व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र काही विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.